सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत PMMVY ॲपमध्ये पहिल्या खेपेची जी काही गरोदर माता आहे तिचा फॉर्म आपण आभा क्रमांकाचा वापर करून कशाप्रकारे भरू शकतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि याच्यामध्ये फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्वीप्रमाणेच आहे. आपण फक्त ज्या ठिकाणी चेंज करणार आहोत म्हणजे आभा क्रमांकाचा वापर करून फॉर्म भरणार आहोत ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर रजिस्टर बेनिफिशरी आपण करूया. तर इथं पहिल्या खेपेचीच गरोदर माता आहे. ही जी प्रोसेस आपण पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती मी पूर्ण प्रोसेस करून घेते. त्यानंतर जिथे आपण आभा क्रमांकाचा वापर करणार आहोत तिथून मी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करून दाखवते की कशाप्रकारे आभा क्रमांकाचा वापर करून आपण फॉर्म भरणार आहोत. तर पहा, वरील जो फॉर्म होता जो आपण पूर्वीप्रमाणेच भरत आहोत तो मी भरून घेतला आहे. आता आपण आभा कार्डचा वापर करून कशाप्रकारे आपण हा फॉर्म भरायचा आहे ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला पहा, इथं तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट्स करायचं आहे की तुम्ही कोणत्या डॉक्युमेंटचा उपयोग करून हा फॉर्म भरणार आहात. तर याच्यामध्ये पहा, तुम्हाला कशावरून भरायचा आहे तर आभा कार्डवरून हा फॉर्म भरायचा आहे. तर हा जो शेवटचा पर्याय आहे आभा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट ID, तर हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आणि जर तुमच्याकडे RCH ID असेल तर RCH ID साठी MCP कार्ड निवडू शकता किंवा RCH ID निवडू शकता तुम्ही. आणि जर तुम्ही आभा क्रमांकाचा वापर करून हा फॉर्म भरणार असाल तर आभा हा शेवटचाच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर इथं मी आभाचा उपयोग करून फॉर्म भरणार आहे त्यामुळे मी हा शेवटचा पर्याय निवडला आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मातेचा जो काही आभा क्रमांक आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. तर आभा क्रमांक मी इथं टाकून घेते त्या मातेचा. आणि हो, आभा क्रमांक टाकत असताना इथं जेव्हा तुम्ही तुमच्या मातेच्या कार्डवरती पाहता तेव्हा आभा कार्डच्या मध्ये डॉट्स आहेत. 2 अंक झाल्यानंतर 1 डॉट, 4 अंक झाल्यानंतर डॉट, पुन्हा 4 अंक झाल्यानंतर डॉट आणि पुन्हा 4 अंक. परंतु जेव्हा तुम्ही हा नंबर या फॉर्म भरत असताना टाकता तेव्हा मात्र तुम्हाला ते डॉट्स इथं घ्यायचे नाहीत. जो काही त्या मातेचा क्रमांक आहे तो विदाऊट डॉट्सचा जसा आहे तसा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आहे कार्ड जनरेट झालेली जी MCP कार्डची डेट इथं तुम्हाला टाकायची आहे. म्हणजे त्या मातेची जे काही तुम्ही MCP कार्डसाठीची नोंदणीची दिनांक आहे ती इथं टाकून घ्यायची आहे. तर मी इथं त्या मातेची ती काही डेट टाकून घेते. त्यानंतर इथं डॉक्युमेंट डाउनलोड करताना कोणतं तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर इथं जेव्हा तुम्ही आभा कार्डचा वापर करून हा फॉर्म भरत आहात तेव्हा तुम्हाला इथं डॉक्युमेंट देखील अपलोड हे आभा कार्डच करायचं आहे. तर मी इथं ते आभा कार्ड अपलोड करून घेते. तर मी इथं आभा कार्डचा फोटो अपलोड केलेला आहे. तर तिथून पुढे आपल्याला जसं आपण फॉर्म पाठीमागं भरत होतो त्याचप्रमाणे भरायचं आहे. इथं पाळीची तारीख आपल्याला टाकायची आहे आणि इथं जे काही त्या मातेचं पहिलं चेकअप झालेलं असेल त्याची इथं डेट टाकायची आहे. आणि पुढील जो फॉर्म आहे तो तुम्हाला कसा भरायचा ते आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. तर याप्रमाणे तुम्ही आभा क्रमांकाचा उपयोग करून तुमच्या जे काही गरोदर माता असतील त्यांचा फॉर्म भरायचा आहे. पुन्हा एकदा मी सांगते, इथं तुम्हाला आभा हा शेवटचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला डॉट्सचा वापर न करता तुमचा आभा क्रमांक टाकायचा आहे. आणि इथं तुम्हाला त्या मातेचं जेव्हा MCP कार्ड रजिस्टरला घेतलं असेल त्यावेळेसची डेट टाकायची आहे. त्यानंतर इथं तुम्हाला आभा कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. आणि इथं तुम्हाला पिरियडची डेट आणि इथं त्या मातेचं पहिलं चेकअपची डेट टाकून घ्यायची आहे. आणि वरील माहिती कशी भरायची त्याचा देखील व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती उपलब्ध केला आहे. फक्त आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आहे तर आपण आभा कार्डचा वापर करून कशाप्रकारे फॉर्म भरू शकतो. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.